नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती। माझं नाव कदाचित कुणालाही माहित नाही आणि मला असं वाटतं माहित करण्याची गरज नाही। मी फक्त अशी बाई आहे जी मोठ्या घरामध्ये घरकाम करते। माझं वय 43 वर्षे आहे। मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे। माझे दोन्ही लेकरं लहान असताना नवरा अपघातात गेला आणि मी विधवा झाले। माझ्यावर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी पडली। आता घर चालवायचं म्हटलं तर एका मोठ्या बंगल्यावरती कामाला लागले। माझं काहीही अस्तित्व राहिलं नाही। मी लोकांसाठी फक्त एक घर काम करणारी, खरकाट साफ करणारी कामवाली बाई होती। पण मी एका माणसाच्या नजरेमध्ये उपभोग घेणारे एक शरीर होते। तो एक खासदार होता, प्रज्वल रेवन्ना त्याचं नाव, गाव मोठं, त्याचं घराणं मोठं। मी जिथे काम करायचे ते त्याचंच फॉर्म हाऊस होतं। तिथे प्रत्येक जागेवर त्याची नजर होती। एक दिवस त्यांच्या घरी एक मोठा प्रोग्राम होता, तेव्हा सगळे त्या प्रोग्रामसाठी गेले होते आणि माझं राहिलेलं काम संपवून मी माझ्या घरी जाणार होते। तेव्हा मी एकटीच घरात काम करत होते। तेव्हा तो माणूस घरात घुसला आणि खोलीचा दरवाजा लावून घेतला आणि मी ओरडणार तेवढ्यात त्याने माझ्या तोंडावर हात ठेवला आणि मला खाली फेकले आणि माझ्यासोबत अत्याचार सुरू केला। मी खूप ओरडले, जोरजोरात रडले, त्याचे हात पाय पकडून गयावया केली, पण त्याने काहीच ऐकलं नाही। माझा आवाज दाबला, माझं सुख घेतलं। त्या दिवशी मला कळालं की गरीब स्त्रीचे दुःख म्हणजे श्रीमंत माणसासाठी ते काहीच नसतं। माझं दुःख कोणाच्याच डोळ्यात पाणी आणणार नव्हतं। त्या रात्री त्या माणसाने घोबऱ्याच्या थेंबाने माझी जिरवली। त्याने माझं शरीरच नव्हे तर आत्मा देखील ओरबडला होता आणि सगळं झाल्यानंतर त्यानं टेबलवरून लॅपटॉप घेत मला दाखवलं, हे बघ, सगळं रेकॉर्ड केलंय तू। जर तुझं तोंड उघडलं तर ही रेकॉर्डिंग बाहेर जाईल आणि सर्वजण बघेल। लॅपटॉपमध्ये ते बघून माझे हात पाय थरथरत होते, पण मी शांत बसले, कारण की माझं गप्प बसण्याचा कारण माझे लेकरं होते, त्यांचं भविष्य होतं। हा व्हिडिओ जर बाहेर गेला तर मी कुणाला तोंड दाखवू शकले नसते। सगळ्यांनी त्याला नाही तर माझ्यावरच नाव ठेवले असती। माझ्या लेकरांसोबत कोणी लग्न केलं नसतं, माझ्या मुलींचे कुठे जमलं नसतं। त्यामुळेच मी शांत बसणं योग्य समजलं। मला वाटलं आता यापुढे माझ्यासोबत असं काही घडणार नाही, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच घडलं। परत एकदा माझा बलात्कार, परत पुन्हा कॅमेरा। मी त्याच्या समोर हात जोडले आणि म्हणाली, साहेब, मला सोडा, माझ्यासोबतच करत जाऊ नका। मी एक गरीब कामवाली आहे। पण त्याच्या डोळ्यात माणुसकी नव्हती, फक्त सत्ता होती आणि हवस त्याला फक्त माझं शरीर पाहिजे होतं, जे कधीच त्याचं नव्हतं। आता तो रोज मला रडवायचा, नेहमीच माझ्यासोबत त्याच गोष्टी घडत होत्या, पण समाजाच्या भीतीने आणि लेकरांचं भविष्य माझ्यामुळे खराब होऊ नये म्हणून मी शांत राहिले। आठवडे गेले, महिने गेले, हळूहळू माझं स्वतःचं अस्तित्वच नाहीसं झालं होतं। दररोज आयुष्यात तेच तेच प्रसंग घडायचे आणि मी आता स्वतःलाच आरशात बघणं टाळायला लागले। माझ्या मनात नेहमी एकच विचार, मीच काहीतरी चुकीची आहे म्हणून हे सहन करावं लागतंय। त्या व्यक्तीच्या विरोधात आवाज उठवायची हिंमत नव्हती। तो श्रीमंत, प्रभावशाली होता आणि मला भीती वाटायची, जर मी बोलले तर माझ्या लेकरांचं नुकसान होईल, नोकरी जाईल आणि 2 वेळचं अन्नसुद्धा मिळणार नाही। म्हणून मी शांत राहिले, फक्त जगण्यासाठी आणि भुकेपासून वाचण्यासाठी। पण एक दिवस नशिबाने वेगळंच ठरवलं। आमच्या गावात काही लोक पेनड्राईव्ह वाटत होते। सगळ्यांनाच वाटलं कदाचित काही प्रचार सुरू असेल, पण त्या पेनड्राईव्हमधील व्हिडिओ मी पाहिला आणि माझा श्वास थांबला। त्यात माझा चेहरा, माझे डोळे अश्रूंनी भरलेले आणि माझा थरथरता आवाज। क्षणभर मला वाटलं आता सगळं संपलं, पण यावेळी गाव गप्प बसलं नाही। तो व्हिडिओ व्हायरल झाला। वृत्तपत्र, टीव्ही चॅनल, सोशल मीडियावर एकच नाव गाजत होतं, प्रज्वल रेवन्ना। तो देश सोडून जर्मनीला पळून गेला। मोठ्या लोकांसाठी कायदा म्हणजे एक खेळ असतो, पण माझ्यासारख्या सामान्य बाईसाठी तोच कायदा ही शेवटची आशा असते। तेव्हा मी ठरवलं, आता गप्प राहायचं नाही। मी थेट पोलीस स्टेशनला गेले, धडधडत्या छातीने त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार दिली। त्या दिवशी मी फक्त माझ्यासाठी नाही तर अशा अनेक स्त्रियांसाठी बोलले, ज्यांचा आवाज त्याने वर्षानुवर्ष दाबून ठेवला होता। आता माझ्यासोबत भरपूर जण होते, त्यांना माझे खरे अश्रू समजले होते। माझ्यावर जो अत्याचार त्याने केले तो आता पळून गेला होता। तो जेव्हा परत शहरात पाऊल टाकतो तेव्हा त्याला पोलिसांनी
अटक केली आणि मग खरी न्यायाच्या लढाईची सुरुवात तिथून झाली. आणि मी तेव्हा जे घडलं त्या टायमाला ते सगळं सांगून दिलं तेव्हा फॉरेन्सिक तज्ज्ञांनी त्याच्या व्हिडिओमधून पुरावे जमा केले. त्यामध्ये त्याचा चेहरा, त्याचा आवाज, त्याचा आमच्या सोबतच वागणं सगळं काही सिद्ध झालं. मला कोर्टात बोलावलं गेलं. मी कोर्टात पहिल्यांदाच उभी राहिले. माझ्यासोबत पहिल्या दिवसापासून जो प्रकार घडला मी तो पूर्ण सांगितला. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्या दिवशी. माझा प्रत्येक शब्द कोर्टाने ऐकला. मला असं बोलणं बघितल्यानंतर ज्या बायांसोबत हा अत्याचार झाला होता त्याही लगेच समोर आल्या. त्यांनीही पुढाकार घेतला. आता त्याच्या विरुद्ध दिशेने भरपूर पुरावे जमा झाली होती. आणि मी एवढं जे सहन करत होते ते माझ्या मुलीला समजले तेव्हा ती खूप रडली आणि ती मला म्हणत होती, आई तू एवढं सहन नको करायला पाहिजे होतं, तू आम्हाला सांगायला पाहिजे होतं. पण शेवटी पोटाचा प्रश्न, मुलांच्या भविष्याचा, त्यांच्या लग्नाचा विचार समोर आला होता. पण आता हे सगळं बाजूला ठेवून मी आणि माझ्या मुलांनी माझ्यासोबत ज्या महिला होत्या आम्ही सगळ्याजणी सोबत येऊन साक्ष दिली आणि शेवटी त्या श्रीमंत व्यक्तीला, त्या खासदाराला दोषी ठरवलं. बलात्कार, जबरदस्ती, ब्लॅकमेल पूर्ण होण्यासाठी त्याला आता आजीवन कारावास ठोठवाला गेला. त्याला जन्मठेप झाली. आणि माझ्यासोबत जे काही अत्याचार झाले, माझं आर्थिक शोषण झालं, त्यासाठी मला 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळाली. ती रक्कम माझ्या आत्म्यासाठी नव्हती, ती समाजासाठी एक संदेश होती. गरीब असो, शेवटी न्याय मिळतोच आणि गरीब स्त्रीही न्याय मागू शकते. एक काळ असा होता, मी आरशात चेहरा बघत नव्हते, पण आता मी लपून राहत नाही. मुलगा मोठा झालाय, त्याच्या संसारात रमलाय आणि मी नातवंडांना शिकवते, कोणीही कितीही मोठा असो, चुकीचं सहन करू नका, आवाज उठवा, तक्रार करा. आज माझ्या चेहऱ्यावर भीती नाही, अपराधी भावना नाही, फक्त धाडसाची छटा आहे. एका सामान्य बाईनं खासदाराचा मुखवटा फाडून समाजासमोर उघड केला. इथे त्याचा पैसा नाही बोलला, इथे माझी माणुसकी बोलली आणि न्यायालयाने ती मान्य केली. स्त्री अबला नसून जबाबदारीची जाणीव असलेली एक शक्ती आहे. सत्ता, पैसा, भीती या क्षणिक झाली आहेत, पण सत्य आणि धाडस हीच खरी विजयाची तलवार आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन सुरू ठेवा, जेणेकरून पुढचा नवा व्हिडिओ चुकवू नका. स्वतःची काळजी घ्या, सकारात्मक रहा आणि पुढच्या व्हिडिओत भेटू.